बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा दिला। हा प्रवास खूप मोठा होता आणि विश्वासाचा होता। आदरणीय नानांनी मला जी संधी दिली 2017 साली सभापती पदावर काम करण्याची संधी दिली। मला काही काळ सोडता 2017 ते 2020 व 2023 ते 2025 पर्यंत बाजार समितीचा कार्यभार चालवताना आपण दाखवलेला सर्व संचालकांनी आणि सर्व नेते मंडळींनी दाखवलेला विश्वास मी माझ्या कार्यातून पूर्ण करण्याचा नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। माझ्या सहकार्याने सभापती पदावर काम करण्याची संधी द्यायची असल्याने मी पुढील स्वखुशीनं राजीनामा दिला आहे। ही संधी दिल्याबद्दल मी भाजपा पक्ष श्रेष्ठीचा मी कायम ऋणी राहील। हा राजीनामा देत मी पूर्ण वेळ पक्ष संघटनेचं काम करणार आहे। या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल, करमाड येथील माननीय सहकार महर्षी हरिभाऊ बागडे नानावको बाजारपेठ असेल, त्या ठिकाणी टमाटा मार्केट सुरू करण्याचं कामकाज असेल, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य बाजार आवारात शेतकरी बाजार संकुलन असेल, या ठिकाणी फुल मार्केट असेल, कांदा मार्केट असेल आणि अशा विशिष्ट गोष्टी आपण स्वतंत्र करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। PCD रोडचं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, नवीन पेट्रोल पंप उभारणीचं कामकाज असेल, 4 नवीन शौचालय उभारणीचं काम असेल, 100 मेट्रिक टन क्षमतेचे 2 गोडाऊन उभारणीचं काम असेल, बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात इमारतीच्या उभारणीचं काम असेल, शेलवाल 1 ते 5 नूतनीकरणाचं काम असेल, संपूर्ण मार्केट CCTV कॅमेऱ्याखाली अद्ययावत करण्याचं काम असेल, संपूर्ण मार्केटला स्ट्रीट लाईट हायमास्ट लाईट बसवण्याचं काम असेल, मुख्य बाजार आवारातील सर्व रस्ते काँक्रीट करण्याचं काम असेल आणि 1996 पासून प्रलंबित असलेला रेणुका माता मंदिर समोरचा रस्ता असेल, या ठिकाणी बाजार समितीचा ही या आपण आर्थिक बचत असेल, बाजार समितीला वेगवेगळ्या योजनांमधून सवलत देण्याचं काम असेल, जवळपास आपण विकास शुल्क आपल्याला 2018ला 9,64 लाख रुपये लावलं होतं, त्यापैकी कमी करून आपण ते 28,50,000 भरले। त्याच्यापैकी 9,35 लाख रुपयाचं बाजार समितीला त्या ठिकाणी सवलत मिळाली। मनपानं आकारलेला 2018-20ला 11,33 लाख मालमत्ता कर असेल, तोही कमी करून आपण 2,58 लाख रुपये मर्यादित केला। त्याच्यामुळे 6.5 कोटी 6,75 लाख रुपये त्यावेळी आपले बाजार समिती 8,75 लाख त्यावेळी आपल्याला सवलत मिळाली। 2018-20ला आपण विकास आराखडा मंजूर केला पहिल्यांदा, आताही पुन्हा सुधारित नवीन मंजूर केला आणि मनपानं शेलवाला 1 ते 5 व मोकळ्या जागेवर लावलेला मालमत्ता कर 10,62 लाख तोही कमी केला। आपण 3,64 लाख रुपये आपण पूर्ण भरणा करून बाजार समिती मालमत्ता करामधून मुक्त केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 7,28 लाख रुपयाची सवलत मिळाली। बाजार समितीचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न मागच्या वेळेस आपलं 3,64 लाख होतं, आपण ते मागच्या वेळेस 4 कोटीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला। यावेळेस आपण कारभार घेताना प्रशासकीय कार्यकाळामध्ये 1,99 लाख होतं, ते आपण आता 7,16 लाखापर्यंत यावर्षी 25 पर्यंत आपण ते उत्पन्न वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यासाठी काही वेळेस आपण जेवणाची व्यवस्था चालू केली। त्याच्यानंतर 18-19 मध्ये दुष्काळामध्ये चारा छावणी उभारणीचं काम असेल, शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोफत जेवण देण्याचं काम असेल, तेही या कार्यकाळामध्ये करण्याची आपल्याला संधी मिळाली। तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब 2017ला मुख्यमंत्री असताना जवळपास आपण 620 शेतकऱ्याला त्यावेळेस कांद्याचं अनुदान उपलब्ध करून दिलं, थेट अनुदान त्यांच्या खात्यावर जमा केलं। 2018-19ला दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण बाजार समितीच्या वतीनं 11,82,000 रुपये आपण
शासनाला मुख्यमंत्री सहाय्यताने दिले. त्यानंतर 2025ला अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला आपण मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 10 लाख रुपये दिले. आणि पूर्णतः जात असलेली म्हणजे आता जी कामं त्या 2-2.5 वर्षामध्ये आपण जी केली काही चालू आहे, त्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचं वसतिगृहाचं काम असेल ती त्या ठिकाणी चालू आहे. ते पूर्ण पुढच्या कार्यकाळामध्ये येणाऱ्या सभापतीच्या काळामध्ये पूर्ण होईल. पद्मश्री सखाराम पाटील उपबाजार पिंपरी हे काम आपण बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे. शॉपिंगचं काम झालंय, पाठीमागचं शेल हॉल आणि कंपाऊंडचं काम त्या ठिकाणी बाकी आहे. तसेच उपबाजार लाडसंगी या ठिकाणी आपण मार्केट डिक्लेअर करून 13 एकर जागा घेऊन उपबाजार त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि जवळपास 15 कोटीच्या कामाच्या निविदा आपण त्या ठिकाणी काढून वर्क ऑर्डर दिलेली आहे. परंतु त्या ठिकाणी बांधकामाची जी परवानगी आपल्याला टॉप प्लॅनिंगकडून लागते ती मिळाल्यानंतर तेही काम सुरू होईल. त्यानंतर ही सगळी कामं पुन्हा आपण नेत असताना भविष्य काळामध्ये बी हे सगळे संचालक मंडळ असतील यांचं सर्वांचं मला त्या ठिकाणी सहकार्य लाभलं. आणि जी अपूर्ण कामं आहेत भविष्यातील पक्षाच्या आदेशातील जे सभापती होतील ते निश्चितपणानं पूर्ण करतील. आम्ही सर्व संचालक मंडळ त्यांच्यासोबत राहू. हा राजीनामा देताना बाजार समितीमध्ये विकास कामे पूर्ण करण्यास मला मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तसेच राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे साहेब, माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब, माजी केंद्रीय मंत्री कराड साहेब आणि आमच्या विभागाच्या आमदार फुलंब्री विधानसभेच्या माननीय अनुराधा चव्हाण यांचं यावेळी वेळोवेळी आम्हाला सगळं मार्गदर्शन मिळालं. आमचे कर्मचारी, सचिव तसेच संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, शेतकरी बांधव, व्यापारी बांधव, पत्रकार, सर्व मित्रपरिवार सर्वांचं वेळोवेळी सहकार्य लाभले. यामुळे बाजार समितीला विकासाची वेगळी उंची गाठणे आपल्याला शक्य झाले. बाजार समितीच्या सभापती पदावर काम असताना अनेक विकास कामं करून शेतकरी व व्यापारी यांची हित जोपासण्यास संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.